शेतकरी मित्रांनो, SP गोट फार्मिंग अँड डेअरी फार्मिंग या चॅनलमध्ये तुमचे पुन्हा स्वागत आहे. फिरस्ते शेळी आहेत आणि हे दादा आहेत, त्यांच्या शेळी आहेत हे आणि तुमच्या साथीदार आहेत सोबत. हा, दोघांचे मिळून किती शेळी आहेत सध्या? दोघांचे मिळून 2 खंडी आहेत. 2 खंडी म्हणजे 20 शेळ्या. 20 शेळी आहेत. दोघांचे मिळून 20 शेळी आहेत. एक खंडी म्हणजे किती? 20 शेळ्याची खंडी राहते, पण लहान सोडून दिलो 2 खंडीच्या पुढे जाते. हा, म्हणजे बारीक मोठी मिळून 40च्या पुढे आहेत. हा, 40च्या पुढे. हा, म्हणजे एक खंडी म्हणजे 20 शेळ्या. 20 शेळ्या. हा, तर तुमच्याकडे आता तुम्ही सुरुवात कधी केली होती आणि किती शेळ्यापासून सुरुवात केली होती? मी एका शेळीपासून 2 घेतलो, दोन्हीपासून 3 झाल्या, 3पासून 4 झाल्या. आता 10 शेळ्या झाल्या आपल्या. 10 शेळ्याच्या आता पिल्ली येते मिळून 20 झाले माझे. तर हे कधीपासून सुरुवात केली होती? ही 2-3 वर्षापासून सुरुवात. 3 वर्ष झाले. हा, आता हे वर कसं राहतं, संगोपन कसं राहते? काय असं शेळ्या चारीत हिंडायचं. एकाला दोघं राहता, आम्ही चारीत राहता. सकाळी किती वाजता सोडता? सकाळ 9 ते 10 ह्याच्या दरम्यान सोडतात. 9 ते 10 सोडायचं, संध्याकाळी परत संध्याकाळी 5 ते 6 पर्यंत बांधायचं. आता पिल्ले वगैरे बारकी जे आहेत ती घरी राहतात, त्यांना जाऊन पाजवायचं. एक 10 जन्मल्यापासूनच्या पिल्ल्याची काळजी, जन्मल्यापासून ते 3 महिन्यापासून कशी काळजी घेतात पिल्ल्याची? त्यांना व्यवस्थित दूध पाजवणे, पोट फुगले का बघणे, किंवा आपण डॉक्टरच्या सल्ल्यानं खायचा सोडा, किंवा त्यांनी काही पाजवायला पावडर दिली असली ती पाजवायचं. पोट साफ होते म्हणून त्यांना सांगायचं आधीच, आपण असं झाले पोट बिघडले पिल्ल्याचं. त्यांनी सांगितले की मग ते आपण इलाज करायचं. म्हणजे जे सांगितलं त्याच्यावर. आता सरासरी म्हणलं तर सध्या आता मटणाचा रेट काय चालू आहे? ते मटणाचा रेट आपल्याला माहितीच नाही, आपण मटणच खात नाही, ते आपण त्या मटणाकडे जायचं. शेळी कायची म्हणलं तर शेळी कायची म्हणलं तर आता का किती बी केलं तर शेतकऱ्यालाच मारतात, शेतकऱ्यालाच कुणी मारत व्यापारी बी. मग ही शेळीच आपली जायची 12ला जर जात असली तर आपल्याला 10ला म्हणतात, 11 पोस्टर जाते. आता विकायला कसं करता तुम्ही? विकायला नळेगावच्या बाजारला जाता, किंवा कोणत्या व्यापाऱ्याला बोलून घेऊन विकता. म्हणजे विकायला नळेगावच्या बाजारला किंवा इथं जागेवरून घेऊन काय रेट न देते? रेट ना आता ते किलोवर राहते का नगावरच? नगावरच ठरवायचं. ही पिल्लू चांगला आहे म्हणून मग ते 7,000ला ठरवू या 8,000ला ठरवू. सरासरी एक म्हणलं तर 5-6 महिन्याचं जाते. 5-6 महिन्याचे पिल्लू 9 पोस्टर जाते. 9 ते 10. सांभाळायला काय खुराक वगैरे चालू आहे का? खुराक म्हणजे आता हे जोपर्यंत चारा खात नाहीत रानावर, चारा जर संपला तर त्यांना मोठ चंदी देवा, ते खपरी पेंड, शेंगदाणा पेंड खपरी देतो आम्ही. दुसरं काही मोठ्या शेळ्याला आम्ही काही देत नाही. हेच फिरण्यावर फिरण्यावर. पुन्हा संध्याकाळी कसं करता, बांधायचं वगैरे काही शेड वगैरे आहे का? नाही, घरात बांधायचं आपल्या. शेड नाही, काही नाही, काही नाही. इकडून यायचं ना घरी नेऊन कोंडवायचं. आता तिकडे गेली शेळ्या काही दिवसभर असं फिरवायचं? दिवसभर असं फिरवायचं. कुंकड जातो? किती किलोमीटर होते दिवसाचं? आमचं ते किलोमीटरचा सवालच नाही. किती किलोमीटर होते ती चालल्यावर कळतंय. आपण शेळ्या मागे फिरण्यानं आम्हाला ती किलोमीटर काही कळू शकत नाही. इकडे माणिक दंडा पस्तर जायचं, देवंकरच्या शिवाला जायचं, इकडे थेरगावच्या शिवाला जायचं, इकडे सुगावच्या शिवा पस्तर जायचं, चारीत जायचं, चारीत यायचं. जिकडे रान दिसेल तिकडे. सकाळी एक 10ला निघायचं, संध्याकाळी 5-6 वाजता वापस. तरी बी अंदाजी रनिंग किती होते? आम्हाला तेवढं काही कळत नाही. साईडला बाटली तर पाण्याला तर लागते साहेब. आता पाणी लागणारच आपल्याला. डब्बा खिशात घालून आणायचं, का मिळालं नाका मिळा, उपाशीच राहायचं. दोघ जण आहेत, ती एक आहेत ना तुमच्या सोबत? ती एक आहेत, त्यांच्या 1-2-4 आहेत. पुन्हा दुसरा एक माणूस आहे आपला, त्यांच्या आहे काय 10-15 त्यांच्या आहेत, आपल्या 10-15. आता काय आजार उपचाराच्या विषयी माहिती आहे का तुम्हाला? आजार उपचाराची माहिती काय, जर काही ताप आली, आता जसं ताप आली म्हणून बघायचं, कानाला धरून कान गरम लागला की डॉक्टर साहेबाला फोन लावायचं. त्याने ती गोळी चारा म्हणलं की ती गोळी चारायची, त्या औषध पाजवा म्हणलं की त्या औषध पाजवायचं. आणि लय सिरियस झालं तर या साहेबकडे इंजेक्शन देऊन जावं म्हणायचं. म्हणजे जे काही आहे जनावर चारा खाना गेल्या किंवा पाणी पिण्या गेलं किंवा गुंगून आहे, त्या टायमाला तुम्हाला ओळखू येते. तशा रूपात ओळखून तुम्ही पुढली काय प्रोसेस आहे डॉक्टरला बोलून किंवा आपलं विचारणं ते आणून पाजून आधी बघायचं आपण. आपल्याला समजा नाही गेलं तर डॉक्टर साहेबाला विचारायचं की डॉक्टर साहेब अशाला असं झालंय, तुम्ही कधी येता? एवढं विचारलं की नाही, जर अडचणीत असले तर तुम्ही ही पाजवा, मी आलोच तोपर्यंत म्हणून सांगते डॉक्टर साहेब. बरं, आता पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात
तीन ऋतूमध्ये सगळ्यात जास्त अडचण कोणत्या सीझन मध्ये त्या शेळ्यामध्ये? शेळ्यामध्ये पावसाळ्यात जास्त अडचण येते. हा त्यांना चारा मिळत नाही, हम्म, पोटभर दूध मिळत नाही, पिल्ल्याला व्यवस्थिशीर काही खायला मिळत नाही. हम्म, मग ते मोठमोठ खुराक काय तर देवच लागते, खपरी पेंट काही. हम्म. तर सर्दी खोकला ताप हे त्या सीझन मध्ये होते, हा पावसाळा आणि हिवाळा. तर त्या टायमाला तुम्ही जनावरांचं आरोग्याचं व्यवस्थापन कसं घेता, म्हणजे कशी काळजी घेता? काय असंच कुठं तर चारायचं, झुडपं मुडपं चारायचं. हम्म, जर सर्दी खोकला झाला तर डॉक्टर साहेबाला फोन करायचं. ते औषध ती पाजवा म्हणले की जायचं मेडिकल वरून, ते औषध आणून घेऊन पाजवायचं. हम्म. म्हणजे बरं, डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय आम्ही दुसरं काही इलाज करत. हा गरमीसाठी गरमीसाठी गरम राहतात, घरात बसतात आराम. हम्म, शेड असल्यावर त्याला कुलूप असल्यावर कुंडी असल्यावर गरम राहते, हा हे आपल्या घरात राहतात. हा. आता पावसाळ्यात हिवाळ्यात जरा थंडी जास्त राहते, थंडीमुळे सर्दी होते. हा त्याच्यामुळे विचारलो. तर मित्रांनो, ह्या दादाच्या अशा शेळ्या आहेत, त्यांचं व्यवस्थापन असं चालतं, फिरस्ती व्यवस्थापन आहे. असे त्याने आरोग्याचे व्यवस्थापन असेल किंवा काही अडचणी वगैरे तांत्रिक आल्या किंवा जनावरांची काळजी कशी घेतात त्याविषयी त्यांनी सांगितले आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ पाहत राहा आणि आपल्या चॅनलवर फक्त पशुपालन, शेळ्या असतील, पुन्हा म्हैस असेल, गाय असेल, बैल असतील, ते कोणतेही जनावर असतील, पशुपालनाबद्दल आपल्या चॅनलवरती माहिती येते. पुन्हा नंतर बैलगाडा शर्यत असेल, मुलाखती असतील पशुपालकाच्या, तर आपल्या चॅनलवरती येतात. तर मित्रांनो, आजार उपचार ह्या संदर्भात पण आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करतो. तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या चॅनलला SP गोट फार्मिंग अँड डेअरी फार्मिंग या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा की व्हिडिओ कसा वाटला. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद.